राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महायुतीचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं या सभा मंडपामध्ये आगमन होणार आहे। आजच्या निवडणूक प्रचार सभेला व्यासपीठावर उपस्थित असलेले या विभागामधले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय हनुमंतराव अप्पा, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप दादा, मार्केट कमिटीचे सभापती कराडच्या प्रकाश दादा, या शिवाजीराव अण्णा, इतर सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे डॉक्टर दिलीपराव चव्हाण, मिलिंद पाटील, विजय पवार, डीपी जाधव, अशोक अण्णा, रविराज देसाई, सर्व मान्यवर, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीयुत सागर पाटील, या महायुतीच्या सर्व पक्षांचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि आजच्या प्रचार सभेला या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मतदार बंधू भगिनी, उपस्थित माझ्या माय माऊली माता भगिनी, उपस्थित इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी आणि सन्मान्य मतदार बंधू आणि भगिनींनो, माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निरोप आला की ते 5 मिनिटात पोहोचतायत आणि उमेदवारांना भाषण सुरू करायला सांगा, कारण आज दिवसभरात माननीय मुख्यमंत्री महोदयांना 6 सभा करायच्या आहेत। ही आपली दुसरी सभा आहे। अजून 4 सभा माननीय सीएम साहेबांना सांगली जिल्ह्यातल्या 2 आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या 2 करायच्या आहेत। मी आपल्याला सर्वप्रथम सगळ्यांचं मनापासून आभार मानेन की आपली नियोजित सभा ठरली, आपण नियोजन केलं आणि थोडासा नियोजनामध्ये काल बदल झाला आणि परत सकाळी निरोप आला की ठरलेल्या नियोजनाप्रमाणेच सभा होणार आहे आणि म्हणून थोडासा व्यत्यय आपल्या कार्यकर्त्यांच्या येण्यामध्ये होतोय, त्याबद्दल आम्ही महायुतीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो। आज ही निवडणूक आपल्या विधानसभा मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर विकासाच्या कामावरती ही निवडणूक या ठिकाणी आपण लढवतोय। गेल्या 5 वर्षामध्ये 2019 साली आपण या मतदारसंघामध्ये विजय मिळवला, 2014 साली विजय मिळवला आणि दोन्ही वेळेला म्हणजे सलग मागची 10 वर्ष या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याचा, गावांचा, वाड्या वस्त्यांचा पायाभूत सुविधांच्या बाबतीत अद्ययावत विकास करणं या एकाच संकल्पनेनं मी या ठिकाणी काम करत राहिलो। 2014 ते 2019 आमदार म्हणून काम करताना प्रचंड विकासाचा निधी राज्य सरकारच्याकडनं, राज्य स्तरावरनं, केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमधनं, अगदी जिल्हा नियोजन असेल किंवा इतर सगळ्या हेडमधनं आपण आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जास्त निधी आणायचा प्रामाणिक प्रयत्न केला। प्रदीपदादांनी मगाशी सांगितलं की महापुराचं पाणी कोयना नदीपात्रामध्ये आलं की तांबवे गावाची परिस्थिती एखाद्या बेटावर बसलेल्या गावासारखी व्हायची, पण आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला आणि रस्त्याची उंची वाढवून पाण्याचा धोका होणार नाही या प्रकारचं आपण ते रस्त्याचं काम मंजूर केलं। पश्चिम सुपण्याचं असेल, तुमच्या
केशातला असेल, साजूरमधला असेल, जी घाटाची कामं होती, ज्या घाटाच्या कामांमुळे गावांना धोका निर्माण होत होता, त्या घाटांच्या कामांना सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निधी मंजूर केला. बाळासाहेब या, बाळासाहेब हे मार्केट कमिटीचे सभापती आहेत आमच्या पाटणचे, येऊ दे त्यांना. मी नेहमी सांगतो, आणि या विशेषतः जिथं आज ही सभा होते आहे, हा विभाग पहिल्यापासून विकास कामांची पाठराखण करणारा असा हा विभाग तयार करण्याचं काम राज्याचे नेते आणि या विभागाचं ज्यांनी 30-35 वर्ष माझ्या अगोदर लोकप्रतिनिधित्व केलं, ते स्वर्गीय विलासराव पाटील काका उंडाळकरांनी या विभागाला केवळ आणि केवळ विकास कामांचं स्वप्न दाखवलं. मला आठवतंय 2009ला हा सुपणे तांबवे भाग मतदार पुनर्रचनेमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला, आणि कराडला जेव्हा माननीय काकांना मी भेटायला गेलो, आमचे मिलिंद पाटील माझ्याबरोबर होते, आणि नेहमीप्रमाणे काकांनी कराड तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर त्या ठिकाणी त्यांची एक बैठक चालू होती. हनुमंतराव आप्पा त्या बैठकीमध्ये होते. मी काकांना भेटलो आणि काकांनी मला सांगितलं, म्हणले शंभूराज, आता मतदारसंघाची पुनर्रचना झालेली आहे. हा विधानसभा, हा जिल्हा परिषद पंचायत समिती, हा जिल्हा परिषद गट हा आता तुमच्या विधानसभेमध्ये जोडलाय. म्हणले मी फक्त विकास कामांच्या वरती माणसं जोडून ठेवलेली आहेत. डोंगरावरती मी रस्ते नेले, डोंगरावरती मी पिण्याच्या पाण्याच्या योजना नेल्या, डोंगरावरती मी ग्रामीण भागातल्या मुलांच्या शाळेची सुविधा दिली, दवाखान्यांची सुविधा दिली, समाज मंदिरं बांधली, रस्ते गटर बांधले. या माझ्या तालुक्यातला मी हा भाग, म्हणले माननीय काका मला म्हणले, हा भाग विकास कामांवरती मी जोडून ठेवलेला आहे, आणि तीच परंपरा तुम्हाला ह्या मतदारसंघामधल्या जनतेच्या बाबतीत, गावांच्या बाबतीत तुम्हाला पुढे चालवायची आहे. मी नेहमी लोकांना सांगतो की पायाभूत सुविधांच्या बाबतीत आपल्याला जोपर्यंत रस्त्यांचा जाळा आपण विणत नाही, जोपर्यंत पिण्याच्या पाण्याची बारमाही सुविधा आपण करत नाही, जोपर्यंत ग्रामीण भागातल्या मुलांना शहरासारखं शिक्षण, शहरासारख्या आरोग्य सुविधा जोपर्यंत आपण पुरवत नाही, तोपर्यंत आपल्याला शहरांच्या बरोबर स्पर्धा करणं हे या निमित्तानं आपल्याला अशक्य होणार आहे. मगाशी प्रदीप पाटलांनी सांगितलं की 2,920 कोटी रुपयांचा निधी या 5 वर्षामध्ये आपण आणला. मी पहिल्यांदा या विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीला मतदारांच्या समोर मतं मागायला जाताना प्रत्येक पंचायत समिती मतदारसंघातला स्वतंत्र कार्य अहवाल हा त्या मतदाराच्या पर्यंत पोहोचवण्याचं या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे. म्हणजे सुपणे जिल्हा परिषद, तांबवे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या 5 वर्षामध्ये कोणतं विकासाचं काम केलं, कोणत्या योजनेमधनं केलं, किती रकमेचं केलं आणि कोणत्या आर्थिक वर्षामध्ये केलं, याचा विस्तृत अहवाल प्रत्येक पंचायत समिती गणातल्या मतदारापर्यंत देण्याचं काम तालुक्याचा आमदार म्हणून या ठिकाणी आपण केलेलं आहे. एक प्रकारे आमदारांचं ते प्रगती पुस्तक आहे. मागच्या 5 वर्षामध्ये 2019ला जेव्हा आमदार म्हणून मी आपल्याला मत मागायला आलो होतो, आणि ते मत मागायला आल्यानंतर जे आश्वासन दिलं होतं, जे वचन दिलं होतं, जो वचननामा दिला होता, जाहीरनामा काढला होता, त्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये किती कामं आपण केली याचा लेखाजोखा हा निश्चितपणानं आपल्याला मतदारांच्या समोर ठेवलेला आहे. आणि त्या विकास कामांकडे बघून या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करायचं आहे. मी आपल्याला एवढंच सांगेन, गेल्या 2.5 वर्षापूर्वी महायुतीचं सरकार
हे महाराष्ट्रामध्ये पुनर्स्थापित करण्याचं काम शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही केलं. आणि जेव्हा महायुतीचं सरकार आलं, त्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम पाहण्याची संधी आदरणीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी माझ्याकडे दिली. जिल्ह्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून, जिल्ह्यातल्या पायाभूत सुविधांचा विकास डोळ्यासमोर ठेवून, याच बरोबर 261 पाटण विधानसभा मतदारसंघातल्या ज्या गावांना बारमाही दळणवळणाच्या सुविधा द्यायच्यात, ज्या गावांना आरोग्याच्या सुविधा पोचवायच्यात, ज्या गावांना जलजीवन योजनेअंतर्गत स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या योजना आपल्याला द्यायच्यात, अशा सर्व योजनांच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून अधिकचा निधी, जादाचा निधी या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम गेल्या 2.5 वर्षामध्ये या मतदारसंघाचा आमदार आणि जिल्हा राज्याचा मंत्री म्हणून या ठिकाणी आपण केलं. आज गावागावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनांची कामं या ठिकाणी आपल्याला सुरू झालेली दिसत आहेत. नाही तर पूर्वी सातारा जिल्हा म्हणलं, विशेषतः पाटण तालुका किंवा डोंगरी भाग म्हटलं की मार्च, एप्रिल, मे, अगदी फेब्रुवारी, मार्च पासून आपल्याला लोकांना टँकरनं पाणी पुरवठा या ठिकाणी करावा लागायचा. पण आज जर आपण माहिती घेतली तर जिल्ह्यातल्या टँकरग्रस्त गावांची संख्या ही हाताच्या बोटावर मोजण्या इतपत या ठिकाणी आहे. आपण जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणामध्ये केंद्राच्या जलजीवन योजनेमध्ये, जलजीवन मिशनच्या योजनेमध्ये सहभाग घेतला आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं की स्वच्छ पाणी, नळाद्वारे पाणी हे आपल्याला शेतकऱ्याच्या, सामान्य नागरिकाच्या माननीय बसून घ्या सगळ्यांनी, शेतकऱ्याच्या खाली बसून घ्या सगळ्यांनी. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आपल्या सर्व लाडक्या बहिणींचा भाव या ठिकाणी स्टेजवरती येतोय. आपल्या सर्व लाडक्या बहिणींचा भाव येतोय. माझी लाडकी बहीण योजनेचे पुरस्कर्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. सर्व आपल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ स्टेजवरती विराजमान झाला. याप्रमाणे मी जलजीवन मिशन मार्फत पिण्याचं पाणी नळाद्वारे घरी प्रत्येकाच्या देण्याच्या योजनेचा या ठिकाणी आपल्या समोर आढावा देत होतो. मला अभिमान या गोष्टीचा आहे, आनंद या गोष्टीचा आहे की या योजनेला हजारो कोटी रुपये राज्य सरकारनं दिले आणि मी सातारा जिल्ह्यामधल्या सर्वात जास्त जर पिण्याच्या पाण्याच्या योजना कुठं मंजूर झाल्या असतील तर 329 गावं ही पाटण विधानसभा मतदारसंघातली या जलजीवन मिशन मध्ये समाविष्ट केली. आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी जेव्हा मी आढावा घेतला तेव्हा यातली जवळपास 70% कामं ही प्रत्यक्ष सुरू झालेली आहेत आणि काही कामं 1 वर्षामध्ये, काही कामं 1.5 वर्षामध्ये या ठिकाणी पूर्ण होणार आहेत. जलसंपदाच्या बाबतीत सुद्धा आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रकल्पांना आपण सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या आणि त्या प्रकल्पांचं पाणी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत देण्याचा निर्णय या महायुतीच्या सरकारनं
आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण घेतला। विकासाची कामं सांगण्यासारखं भरपूर आहे, पण मी एवढंच आपल्याला सांगणार आहे की या निवडणुकीला मी सुरुवात जशी आपल्याला सांगितली, विकासाचं काम घेऊन जनतेसमोर आपल्याला मत मागायला जायचं आहे। मागच्या 5 वर्षामध्ये अडचणी आल्या, नैसर्गिक संकट आली, अतिवृष्टी आली, महापूर आला, दरडग्रस्त गावं आपली झाली। यावेळी सगळ्यात पहिल्यांदा जर त्या आपत्तीग्रस्तांच्या आणि अन्यायग्रस्तांच्या पाठीशी जर कोण उभा राहिला असेल तर हा शंभूराज देसाई त्या ठिकाणी पहिल्यांदा जाऊन उभा राहिला। आज जे लोक मतं मागायला आलेत ते ह्यावेळी कुठे गेले होते? 2019ला मतं मागून गेले, ते आज 2024ला 2 महिने झाले तुम्हाला ते बाहेर लोकांच्या मध्ये दिसायला लागलेत। मी जवळपास 4 विभागांमधला माझा गाव भेटीचा कार्यक्रम झाला। अनेक गाव भेटीच्या कार्यक्रमामध्ये मी समोर बसलेल्या त्या गावातल्या नागरिकांना, जनतेला विचारलं की जे आज आपल्या विरोधात उभे आहेत, जे अपक्ष म्हणून उभे आहेत किंवा जे महाविकास आघाडीकडे उभे आहेत, ते मागच्या निवडणुकीनंतर किती वेळा तुमच्या दारात आले? कोविड आला, कोरोना आला, त्यावेळी तुमच्याकडे आले का? अतिवृष्टी झाली, दरडग्रस्त झाले, महापूर आले, त्यावेळी तुमच्याकडे आले का? लोकांनी सांगितलं मागच्या वेळी मतं मागून गेलेत, ते आता ह्यावेळी पुन्हा मतं मागायला सुद्धा आले नाहीत, आता म्हणले येतील। मग ज्यांना लोकांची आठवण निवडणूक ते निवडणूक फक्त होते, त्यांना लोकशाही मार्गानं, मतदानाच्या मार्गानं त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ उद्याच्या 20 नोव्हेंबरला या ठिकाणी आलेली आहे। आणि मला विश्वास आहे की या पाटण विधानसभा मतदारसंघातली जनता, मतदार हे विकास कामांच्या पाठीशी उभे राहणारे आहेत आणि तुम्ही सगळेजण येणाऱ्या 20 तारखेला विकास कामांकडे बघून महायुतीचा उमेदवार म्हणून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या विभागाची, या मतदारसंघाची उमेदवारी, या ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी मला या ठिकाणी दिलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एवढा विश्वास आपल्या तालुक्यावरती टाकलेला आहे, या तालुक्याचा सुपुत्र म्हणून माझ्यावरती टाकलेला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी ठरवण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे आणि चांगल्या मताधिक्यानं या विधानसभा मतदारसंघातला शिवसेनेचा आमदार विजयाचा गुलाल घेऊनच शिंदे साहेबांच्या भेटीला 23 तारखेला जाईल, हे आपल्या साक्षीनं या ठिकाणी मी साहेबांना सांगतो। जास्त मोठं भाषण करत नाही, वास्तविक पाहता साहेब आपली दिलगिरी व्यक्त करतो, कारण थोडंसं रात्री नियोजन बदललं की कार्यक्रम होणार का, सभा पुढे जाणार आणि परत सकाळी निरोप आला की सभा होणार, त्यामुळं कमी कालावधीत परत आम्हाला लोकांना निरोप द्यायला लागले, लोक अजून सुद्धा येत आहेत। त्यामुळं आपण वेळात वेळ काढून, म्हणजे आपल्याला अक्षरशः 6 सभा आज दिवसभरामध्ये या ठिकाणी करायच्या आहेत, पण या 6 सभा करत असताना शंभूराज देसाईच्या मतदारसंघात 5 मिनिटं तरी गेलं पाहिजे, या उद्देशानं आपल्या एका सहकार्याच्या पाठीवर शाबासकीची थाप, आशीर्वादाची थाप टाकण्यासाठी आपण वेळात वेळ काढून आलात। या मतदारसंघाच्या वतीनं आपले मनापासून स्वागत करतो आणि साहेब आपल्याला विश्वास देतो, माझ्या माय माऊली माता भगिनींच्या वतीनं, माझ्या तमाम मतदारसंघातल्या मतदार बंधू भगिनींच्या वतीनं, की आपल्याला अपेक्षित असणारा विजय माझ्या विधानसभा मतदारसंघातनं घेऊनच आपल्या भेटीला आम्ही मुंबईला येऊ, एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आपलं प्रेम, आपले आशीर्वाद, आपलं पाठबळ असंच माझ्या मतदारसंघाच्या आणि माझ्या पाठीशी राहावं, एवढी विनंती आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो। माय माऊली माता भगिनींना आणि माझ्या उपस्थित सर्व बंधू भगिनींना एक विनंती करतो, या 20 तारखेला जे मतदान या ठिकाणी करायचे आपल्याला, एक योग आलेला आहे साहेब। 20 नोव्हेंबर माझे वडील स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेबांची जयंती असते। आज योगायोगानं त्या दिवशीच आपलं मतदान आहे, त्यामुळे मी सांगितलं की जिथं कुठं स्वर्गीय आबासाहेब असतील त्या ठिकाणून भरभरून आशीर्वाद मतदानाच्या रूपानं ते आपल्याला नक्की देतील आणि माझ्या मतदारसंघातले बंधू भगिनी सुद्धा 20 नोव्हेंबरला आपण सगळ्यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपलं बहुमोल मत या ठिकाणी मला द्यावं। कालच मतदान
यंत्राचा नमुना आलेला आहे आणि आशीर्वाद जे आपण म्हणतो वाडवडिलांचे आहेत, देवदेवतांचे आहेत, तो आशीर्वाद बघा कसा असतो. योगायोगानं आपला नाव आणि आपला क्रमांक मशीनवर सुद्धा पहिल्या नंबरला या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपलं बहुमोल मत आपण या ठिकाणी मला द्यावं, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला द्यावं अशी नम्र प्रार्थना आपल्याला करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.